तर बी एन राव यांच्याबद्दल बघा, तर बी एन राव यांचं पूर्ण नाव काय तर बेनेगल नरसिंह रामाराव. आता हे बेनेगल नरसिंह रामाराव कोण होते तर आरबीआयचे जे लॉंगेस्ट सर्व्हिंग जे गव्हर्नर होते. ओके. तर त्यांचेच हे बंधू आहेत बी एन राव. ठीक आहे. तर त्यांची राज्यघटनेच्या सल्लागारपदी निवड झाली आपण बघितलं. आयसीएस उत्तीर्ण होते ते. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की बी एन राव यांची जी निवड आहे तर ती घटना समितीने केलेली नाहीये, तर ते लॉर्ड बेवेल यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे. ते आयसीएस आहेत. ओके. तर यांनीच काय केलंय तर घटनेचा कच्चा मसुदा बनवलेला आहे बघा. ओके. त्याच्यामध्ये एकूण 243 कलमं होती. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्या कलमांमध्ये सुधारणा करून घटना समितीने काय केलंय, मसुदा समितीने एक 395 कलमांचा ड्राफ्ट एक तयार केलेला आहे. ओके. त्यांनीच म्यानमारची घटना सुद्धा बनवलेली आहे. बी एन राव यांनी म्यानमारची सुद्धा, आपल्या जो पूर्वेकडचा देश आहे. ठीक आहे. तर म्यानमारची घटना त्यांनी बनवली. त्याच्याशिवाय ते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये, ओके, आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणतो, तर त्याच्यामध्ये भारताचे पहिले न्यायाधीश सुद्धा होते. ठीक आहे. आणि त्यांचे बंधू बेनेगल रामाराव हे आरबीआयचे लॉंगेस्ट सर्व्हिंग गव्हर्नर होते, हे मगाशी मी सांगितलं. त्याच्यानंतरचे डेट एक खूप महत्वाचे बघा, 13 डिसेंबर 1946. ओके. आता ह्या तारखेचं महत्व काय आहे तर या दिवशी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. उद्दिष्टांचा ठराव कुणी मांडला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. तर हे जे प्रश्न आहेत, ओके, तर असे हे प्रश्न अगदी राज्यसभेपासून ते सरळ सेवेपर्यंत विचारले जातात. उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, कोणी मांडला, इथं जर वरती बघितलं तर घटनेचे सल्लागार कोण होते, स्थायी अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, कधी त्यांची निवड झाली. इथं वरती जर बघितलं तर 9 डिसेंबर 1946 ला म्हणजे पहिली बैठक कधी भरलेली होती वगैरे, हंगामी अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, ही जी माहिती आहे, ही माहिती परीक्षेला विचारलीच जाते, वारंवार विचारली जाते. ऍटलिस्ट एवढ्या गोष्टी तरी माहित पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. मग पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता, तर त्याच्यामध्ये 3 महत्वाची तत्व होती. सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि गणराज्य. ठीक आहे. मग याचा एक कोड बनवलाय बघा मी, की सर्व स्वातंत्र्य गणाला, म्हणून मूळ घटनेत सर्व लोकांनी गणाला धोपटलं. म्हणजे काय? सर्व स्वातंत्र्य गणाला, सर्व म्हणजे सार्वभौम, स्वातंत्र्य आणि गणा म्हणजे गणराज्य. हे काय होते नेहरू म्हणाले, म्हणजे नेहरूंच्या ठरावामध्ये होते. आणि मूळ घटनेमध्ये मग कुठलं आले, सर्व लोकांनी गणाला धोपटला. तर सर्व लोकांनी म्हणजे सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणराज्य, हे जे 3 तत्व आहेत तर ती मूळ घटनेमध्ये आली. मूळ घटनेमध्ये नेहरूंच्या ठरावामधलं स्वातंत्र्य हे जे तत्व आहे ते वगळलेलं, स्वातंत्र्य ऑलरेडी आपल्याला मिळालेलं होतं. ठीक आहे. आता मूळ घटनेतल्या ह्याच्यामध्ये सरनाम्यामध्ये ह्या 3 तत्व होती. सध्या बघा, सा स ध लोग हा क्रम विचारतात परीक्षेला. सा म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, ही 5 तत्व आपण स्वीकारलेली आहे. ठीक आहे. बंधुता हा जो शब्द आहे, नेहरूंच्या ठरावात बंधुता हा शब्द नव्हता, जो नंतर सरनाम्यामध्ये ऍड केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आता ही माहिती मला मिळाली, ह्याच्यामध्ये ऍड केलेली, तुम्ही वाचून घेऊ शकता. मात्र याच्यावरती फारसे प्रश्न आलेले नाहीये. ठीक आहे. फक्त ही तारीख महत्वाची बघा, की दुसऱ्या अधिवेशनामध्ये 22 जानेवारी 1947 रोजी काय झालं तर पंडित नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव काय झालाय, संमत झालेला आहे. उद्दिष्टांचा ठराव संमत झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या अधिवेशनामधली महत्वाची गोष्ट ही आहे बघा, की 28 एप्रिल 1947 ला. ओके. तारीख का महत्वाची आहे तर या दिवशी 6 संस्थानिक हे घटना समितीमध्ये दाखल झाले होते. किती? 6 संस्थानिक घटना समितीमध्ये आले बघा. हे 6. म्हणजे 6 संस्थानिक कुठले होते तर बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर, ह्या 6 संस्थानिक झाले सहभागी. तारीख महत्वाची आहे, 28 एप्रिल 1947 ला. ही एक तारीख महत्वाची आहे बघा, 3 जून 1947. का? कारण या दिवशी माउंट बॅटन घोषणा घोषित झाली. माउंट बॅटन योजना जी आहे. तर आता माउंट बॅटन योजना काय होती तर बाबा भारताला स्वातंत्र्य द्यायचंय तर ते कशा पद्धतीने द्यायचंय, किती राष्ट्र असावीत वगैरे या संबंधीचं. 5 जुलै 1947 रोजी माउंट बॅटन योजनेवर आधारित असणारा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 पास झाला. ओके. आणि या कायद्यानुसारच मग भारताला काय केले, स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 28 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला ब्रिटिश राजसत्तेची मंजुरी मिळाली. ठीक आहे. आणि जुलै 47 मध्ये मग डॉक्टर आंबेडकर जे आहेत तर त्या काँग्रेसकडून मनोनीत झाले आणि संविधान सभेवर मुंबई प्रांतातून ते पुनर्निर्वाचित झालेले. ओके. बॅरिस्टर एम आर जयकर यांनी त्यांची सीट रिकामी करून दिली डॉक्टर आंबेडकरांसाठी. त्याच्यानंतर ह्या तारखा एक महत्वाच्या आहेत बघा. 22 जुलै 1947 रोजी आपला राष्ट्रध्वज संमत झालेला आहे. राष्ट्रध्वज. तर त्याचं डिझाईन कोणी केलंय तर डिझाईन केलेलं पिंगली व्यंकय्या यांनी. पिंगली व्यंकय्या. त्याच्यानंतर 5वें अधिवेशन हे अशासाठी महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालेला आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्येच आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला
माउंटबॅटन हे पहिले व्हाईसरॉय बनले आणि पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनलेले आहेत. आणि याच्यामधली ही पण तारीख महत्वाची आहे, 29 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट नंतर 2 आठवड्यांनी काय झाले, आपली मसुदा समितीची स्थापना झालेली आहे आणि प्रत्यक्षपणे या दिवशी मग आपली राज्यघटना लिहिण्यास सुरुवात झालेली आहे. 29 ऑगस्टला 1947 मध्ये ड्राफ्टिंग कमिटी आली की ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. त्याच्यानंतर ह्या तारखा ठीक आहेत, म्हणजे फेब्रुवारी 1948 मध्ये मग ड्राफ्टिंग कमिटीने पहिला ड्राफ्ट वगैरे आणला, मग दुसरा ड्राफ्ट आणला वगैरे, ह्या गोष्टी ठीक आहेत. एवढ्या ह्या तारखा लक्षात नाही ठेवल्या तरी चालतील, पण ज्या मी मार्क केलेल्या तारखा आहेत ह्या तारखा महत्वाच्या आहेत, परीक्षांना विचारलेले. ठीक आहे. आता 6 संस्थानिक, मगाशी आपण हे बघितलं माउंटबॅटन प्लॅन, तो 3 जून 1947 ला मंजूर झालेला होता. त्याचं बघायचं की याच्यामध्ये काय होती, फाळणीची योजना होती, जसं मी मगाशी सांगितलं. तर वेवेल यांच्या जागी माउंटबॅटन यांची नियुक्ती करण्यात आली व्हाईसरॉय म्हणून. ठीक आहे. आणि हा जो प्लॅन आहे, ह्या प्लॅनला त्यांनी सुरुवातीला ह्या प्लॅनच्या आधी, माउंटबॅटन प्लॅनच्या आधी एक डिकी बर्ड प्लॅन पण बनवलेला होता. कधी, एप्रिल 1947 मध्ये. नंतर तोच प्लॅन थोडा अद्ययावत करण्यात आला आणि 3 जून 1947 ला हा माउंटबॅटन प्लॅन आलेला आहे. ऍक्च्युली हा जो प्लॅन बनवण्याचं जे काम आहे ते कोणी केलंय, तर व्हीपी मेनन यांनी केलेलं आहे. व्हीपी मेनन हे प्रायव्हेट सेक्रेटरी होते कोणाचे, लॉर्ड माउंटबॅटन यांचे, ICS होते ते. ठीक आहे. आणि मग नंतर ज्यावेळी नंतर पुढे आपण बघणार आहोत की जो राज्य विभागाची स्थापना झाली, सरदार वल्लभभाई पटेल त्याचे अध्यक्ष होते, मंत्री होते त्या राज्य विभागाचे. त्या राज्य विभागाचे सचिव हे व्हीपी मेनन होते, ज्यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशनचं ड्राफ्टिंग लिहिलेले, म्हणजे भारतामध्ये संस्थान सामीलीकरणाचा करार, ओके, किंवा तह, तर त्याचं ड्राफ्टिंग ह्या व्हीपी मेनन यांनीच केलेलं आहे. ओके. 3 जून 47 ला योजना डिक्लेअर झाली. सगळे संस्थानिक आणि भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगचे सदस्य हे ड्राफ्ट डिक्लेअर झाल्यानंतर किंवा माउंटबॅटन प्लॅन डिक्लेअर झाल्यानंतर घटना समितीमध्ये सहभागी झाले. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं बघा की जी 9 डिसेंबरची जी पहिली बैठक झाली त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचा बहिष्कार होता त्या बैठकीवर आणि संस्थाने पण त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. हे 2 घटक नव्हते सहभागी, मात्र 3 जूनला हे दोन्ही घटक, त्याच्यानंतर हे दोन्ही घटक सहभागी झालेले आहेत. आता हा एक प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला विचारलाय बघा की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 जेव्हा पास झाला तेव्हा घटना समितीमध्ये कुठले 3 महत्वाचे बदल घडून आले, घटना समितीत काय बदल झाले. तर पहिला बदल काय झाला, तर घटना सार्वभौम बनली. घटना सार्वभौम बनली म्हणजे काय, तर ब्रिटिश संसदेने भारतासाठी जे काही कायदे केलेले होते त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा घटना समितीला मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे घटना समिती कायदेमंडळ पण बनली. का कायदेमंडळ बनली, तर घटना समितीकडे घटना बनवण्याचं आणि कायदा बनवण्याचं हे दोन्ही पण कामं चालत होती. ती दोन्ही कामं वेगवेगळ्या दिवशी चालायची, वेगवेगळ्या दिवशी ती चालत होती. ज्यावेळी मग कायदे बनवण्याचं काम ती करत होती म्हणून तिलाच आपण काय म्हणतो, भारताची पहिली संसद म्हणतो. ज्यावेळी ती घटना समिती म्हणून काम करत होती त्यावेळी तिचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद आणि संसद म्हणून कार्यरत असताना तिचे सभापती कोण होते, तर ग.वा. मावळणकर होते. ओके, ग.वा. मावळणकर. ठीक आहे. आता पहिल्यांदा घटना समिती विधिमंडळ म्हणून कधी भरली, पहिल्यांदा विधिमंडळ म्हणून कधी, तर 17 नोव्हेंबर 1947 ला भरलेले. आणि ह्याच दिवशी मग हे जे ग.वा. मावळणकर आहेत तर ते ऍज अ सभापती म्हणून इलेक्ट झालेले बरं का, त्यांची निवड केलेली. आणि तिसरा बदल काय झाला महत्वाचा, की पाकिस्तानचा भाग तिकडे निघून गेला, त्याच्यामुळं हे जे मुस्लिम लीगचे जे सदस्य होते ते घटना समितीतून बाहेर पडले आणि पाकिस्तानच्या नवीन घटना समिती ज्यावेळी तयार झाली तेव्हा त्याचे सदस्य बनले असतील. ओके. तर सदस्य संख्या किती झाली बघा, त्याच्यामुळं 389 वरून 299 सदस्य संख्या झालेली आहे. 389 वरून 299. ओके. म्हणजे जवळपास किती, 110 सदस्य ह्याच्यातून काय झालेत, कमी झाले, 90 सदस्य कमी झालेले त्याच्यामधून. ठीक आहे. आता बघा हे 299चं विभाजन कसं आहे, हे विभाजन परीक्षेला विचारलं जातं. तर 226 सदस्य हे राज्यांचे होते, 3 जे होते ते हाय कमिशनर होते. आता दिल्ली, अजमेर, मारवाड आणि कुर्ग. ब्रिटिश बलुचिस्तानचा चौथा हाय कमिशनर प्रोव्हिन्स होता, तर तो पाकिस्तानमध्ये निघून गेल्यामुळे ते 3च राहिले 4 पैकी. आणि संस्थानांचे 70 प्रतिनिधी. सुरुवातीला संस्थाने किती होती, 73 होती, 73 जागा होत्या. आता इथं 70, म्हणजे 3 जागा पाकिस्तानमध्ये निघून गेल्या. आता या तारखा किंवा हे फॅक्ट सुद्धा परीक्षेला विचारतात बघा की भारतीय घटनेने, घटना समितीने राष्ट्रकुल सदस्यत्वाला कधी मान्यता दिली, तर ती मे 1949 मध्ये दिलेली. मे 1949 मध्ये. आपल्या झेंड्याला मान्यता कधी भेटली, तर 22 जुलै 1947 ला पिंगली व्यंकय्या जे आंध्र प्रदेशचे होते काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यांनी तो झेंडा बनवलेला होता 22 जुलै 1947 मध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रपती
राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत. ओके. राष्ट्रपती, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत. तर हे 24 जानेवारी 1950 रोजी मंजूर करण्यात आलं किंवा स्वीकारण्यात आलं. राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. ओके. नियुक्ती झाली. राष्ट्रीय गीत काय झालं आपलं? वंदे मातरम. आणि राष्ट्रगीत कुठलं? राष्ट्रीय गीत जे आहे आपलं वंदे मातरम आणि राष्ट्रगीत झालं आपलं जनगण मन. ओके. कामकाजाचा जर एकूण कालावधी बघितला तर तो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस होता. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. मसुदा समितीने एकूण 164 दिवस काम केलेलं आहे. ड्राफ्टिंग करण्याचं काम केलं आणि घटनेच्या मसुद्यावर विचार विनिमयासाठी जवळपास 114 दिवसांचा कालावधी घेण्यात आलेला होता. एकूण अधिवेशन 11 झाली. मी तुम्हाला सांगितलं होतं तसं की एकूण 11 अधिवेशन. मध्यरात्री एक अधिवेशन भरलं होतं. 5वं अधिवेशन जे मध्यरात्री भरलेलं होतं. ओके. सर्वात छोटं अधिवेशन जर बघितलं तर ते 6वं होतं. एकाच दिवसाचं अधिवेशन होतं. 27 जानेवारी 1947 रोजीचं. ओके. सर्वात मोठं अधिवेशन जर बघितलं तर ते होतं 7वं अधिवेशन. ठीक आहे. एकूण 60 देशांच्या घटनांचा आपण अभ्यास केलेला आहे. बघा. इथूनच समजतंय की 60 देशांच्या घटनांमधून भारतीय एका म्हणजे संपूर्ण भारताला लागू होईल. डायव्हर्सिटी खूप जास्त होती. संपूर्ण भारताला लागू होईल अशा पद्धतीची घटना बनवायची होती. इथंच तर डॉक्टर आंबेडकरांचं स्किल आहे की 60 देशांच्या घटनांचा अभ्यास त्यांच्या नेतृत्वाखालील ड्राफ्टिंग कमिटीने केलेला आहे. ओके. तर एकूण खर्च किती आला तर 64 लाख रुपये खर्च आलेला आहे. अखेरचं सत्र कधी झालं बघा 24 जानेवारी 1950 ला. म्हणजे आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस अगोदर हे अखेरचं सत्र पार पडलेलं आहे. ओके. आणि घटना समिती म्हणून संसदेचा कार्यकाल ठीक आहे 26 जानेवारी 1950 पासून 17 एप्रिल 1952 पर्यंत तो आहे. मग 17 एप्रिल 1952 ला हंगामी संसदेचा पिरियड काय झाला? संपलेला आहे. आणि मग 2 सदनं असलेली बघा तोपर्यंत काँग्रेस ही एक सदनी होती किंवा त्याच्यामध्ये एकच सभागृह होतं. ओके. इथं नंतर काय झालं? मे 1952 मध्ये 2 सभागृह असणारी नवीन संसद निवडून आलेली किंवा अस्तित्वात आलेली आहे. आता हा पार्ट खूप महत्वाचा आहे बघा. घटना समितीच्या ज्या समित्या आहेत, तर हा पार्ट खूप महत्वाचा आहे. तर काय करायचंय की व्हिडिओ पॉज करायचा आणि त्या समित्यांची नावं आणि इकडे त्यांचे अध्यक्ष तर हे नोट डाउन करून ठेवायचं. बऱ्याचशा ज्या महत्वाच्या समित्या आहेत तर त्याचे बघा संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य घटना समिती, संघ जिथं आलंय तिथं पंडित नेहरू त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत. ओके. प्रांतिक घटना समितीशी संबंधित ज्यावेळी समिती अपॉइंट केली गेली तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते? सरदार पटेल. मसुदा समिती सगळ्यात महत्वाची समिती त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाउन करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या एकूण 8 समित्या कशा आहेत तर ह्या महत्वाच्या समित्या आहेत किंवा मुख्य समित्या आहेत. इतर समित्या 13 समित्या ह्या दुय्यम समित्या आहेत. ओके. तर जोड्या लावायला विचारतात किंवा वन लाइनर मध्ये याच्यावरती शुअरली प्रश्न विचारला जातो. वर्षभरात जेवढ्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये 100% या समित्यांवरती परीक्षेला प्रश्न येतो. या चॅप्टर वरतीही 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. ओके. शिवाय इथे जास्तीची माहिती आहे बघा राज्यसभेच्या मुख्य परीक्षेला प्रश्न आलेला होता किंवा येण्याची शक्यता आहे की राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असणाऱ्या समित्या कुठल्या कुठल्या तर एकूण 5 समित्या आहेत. ओके. 4 समित्या आहेत की ज्याचे राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. ठीक आहे. 5 समित्या सॉरी. आणि डॉक्टर आंबेडकर सदस्य असणाऱ्या समित्या एकूण 6 समित्या आहेत ज्याचे आंबेडकर सदस्य होते. लक्षात ठेवा सदस्य म्हटलेलं आहे इथं अध्यक्ष म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे जर याच्यामध्ये मसुदा समिती जर आली पर्यायामध्ये तर ते आपल्याला काय कट करायचे आहे. ठीक आहे. इथं सदस्य विचारलेलं आहे. आता मसुदा समितीबद्दल माहिती बघूया आपण. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 ला झाली. बघितलं आपण. ठीक आहे. तर ह्या समितीकडे काय होतं बघा, मसुदा बनवण्याचं काम होतं. घटना बनवण्याचं काम नव्हतं. ओके. घटना बनवण्याचं काम कोणाकडे आलं तर घटना समितीकडे आलेलं होतं. यांच्याकडे फक्त घटनेचा मसुदा बनवण्याचं काम होतं. ठीक आहे. घटना बनवण्यासाठी म्हणजे ह्या मसुद्यावरती डिस्कशन करून मग घटना अंमलात येणार होती किंवा अस्तित्वात येणार होती. ठीक आहे. तर ह्या समित्यांमधल्या 7 सदस्यांच्या पैकी 6 जण वकील होते बघा. 7 पैकी 6 जण वकील होते. फक्त एकटे टी.टी. कृष्णमाचारी जे आहेत तर ते वकील नव्हते. बाकीचे 6च्या 6 जण वकील आहेत. ठीक आहे. आता बघा डॉक्टर आंबेडकर सुरुवातीला पूर्व बंगाल प्रांतातून मुस्लिम लीगच्या तिकिटावर बघा पूर्व बंगाल प्रांतातून मुस्लिम लीगच्या तिकिटावरती घटना समितीमध्ये दाखल झालेले होते. त्यांचा मतदारसंघ कुठला होता? जेसोर आणि खुलना. जेसोर आणि खुलना. तर त्यांना जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर शेड्यूल कास्ट सदस्यांनी पाठिंबा दिलेला होता. जोगेंद्रनाथ मंडल बघितलं होतं आपण की जे हंगामी मंत्रिमंडळ जे स्थापन झालेलं होतं त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचे 5 सदस्य सहभागी होते किंवा 5 मंत्री झालेले होते. त्यापैकी एकमेव हिंदू मंत्री मुस्लिम लीगचे ते होते जोगेंद्रनाथ मंडल. ओके. नंतर तो भाग पाकिस्तानमध्ये गेला
जेसोर खुलनाचा जो बंगालचा जो भाग होता तर तो पाकिस्तानमध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये निघून गेला. त्याच्यानंतर मग आंबेडकरांचं आपोआपच सदस्यत्व गेलं घटना समितीचं. नंतर काँग्रेसच्या तिकिटावरती ते मुंबई प्रांतातून निवडून आले. मगाशी मी म्हटलं तसं की बॅरिस्टर M.R. जयकर यांनी त्यांची सीट त्यांच्यासाठी रिकामी करून दिली. आता हा एक चार्ट खूप महत्वाचा आहे बघा. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, ड्राफ्टिंग कमिटी मधल्या अध्यक्ष आणि सदस्यांची नावं, त्यांचं पद आणि त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यांचा पक्ष कुठला आहे ते. ओके, तर हा चार्ट व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. खूप महत्वाचा चार्ट हा आहे. ओके, एकूण अध्यक्ष प्लस सदस्य एकूण किती आहेत? 1+6 आहे. 1+6. ओके, त्यापैकी सय्यद मोहम्मद सादुल्ला जे आसामचे मुख्यमंत्री होते, मुस्लिम लीगचे होते. ओके, त्यानंतर याच्यातून गेलेले. पण लक्षात ठेवा की 7 सदस्यीय समिती होती ड्राफ्टिंग कमिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेचा कायदा झालेला बघा. राज्यघटनेचा कायदा एकूण सुचवलेल्या दुरुस्त्या एकूण 7,653 होत्या. हे अजिबात पाठ करू नका, ह्याच्यावरती प्रश्न आलेला नाहीये. ओके, पण घटना मंजुरीचा ठराव कोणी मांडलाय? तर ठराव मांडलेला डॉक्टर आंबेडकर यांनी. ठीक आहे. ठराव संमत कधी झाला? तर तो 26 नोव्हेंबर 1949 ला झालेला आहे. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? तर संविधान दिन म्हणून साजरा करतो. संविधान दिन. ओके, तर ठरावावर आणि अध्यक्ष आणि सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. एकूण 284 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यात बघा. टोटल सदस्य किती होते? 299 होते. पण 284 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. पहिली स्वाक्षरी केलेली आहे राजेंद्र प्रसाद यांनी आणि शेवटची स्वाक्षरी जी आहे तर ती फिरोज गांधी यांनी केलेली आहे. आणि हाच जो दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस आहे. तर तोच आपल्या सरनाम्यामध्ये सुद्धा नमूद आहे. लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 हे 2 दिवस सरनाम्यामध्ये नमूद नाहीत. तर ज्या दिवशी आपण घटना स्वीकृत केलेली आहे, ओके, कुठला संमत केलेली आहे, ती 26 नोव्हेंबर 1949 ची तारीख त्याच्यामध्ये आहे. ओके, तर ह्याच दिवशी घटना समितीने काय केली? घटना स्वीकृत केली, अधिनियमित केली आणि स्वतः प्रत अर्पण केलेली आहे. ओके, 26 जानेवारी 1950 ला काय झालं मग? एक सरनामा, 8 परिशिष्ट, 22 भाग आणि 395 कलम एवढे सगळे घटक असणारी मूळ राज्यघटना किंवा जी त्यावेळची जी राज्यघटना होती 1950 ची, तर ती अंमलात आलेली आहे 26 जानेवारी 1950 रोजी. ठीक आहे. पूर्ण घटना अधिनियमित केल्यानंतर मग सगळ्यात शेवटी सरनामा अधिनियमित करण्यात आलेला आहे. ओके, सरनामा म्हणजे काय ते आपण पुढच्या चॅप्टर्स मध्ये बघणार आहोत. ओके, आता घटनेची अंमलबजावणी. तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला थोडा हा क्रिटिकल स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो की 26 काही जी कलम आहेत, ओके, तर ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात येण्याऐवजी काय झाली? ते अगोदरच 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अंमलात आलेले. तर ते राज्यघटनेच्या कलम 394 नुसार अंमलात आली बघा. ओके, मग कलम कुठली होती बघा? कलम 5, 6, 7, 8, 9, कलम 60, कलम 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 92 आणि 393. तर अशी ही सगळी जी कलम आहे तर ती 394 नुसार अंमलात आलेली होती. ओके, आता बघा 26 जानेवारी हा जो दिवस आहे हाच दिवस निवडण्यामागचं कारण काय आहे? ओके, त्याच दिवशी घटना अंमलात का आली? कारण 26 जानेवारी 1930 रोजी आपण काय केलं होतं? पूर्ण स्वराज्य दिन सेलिब्रेट केलेला होता. म्हणजे भारत पूर्ण स्वतंत्र झाला असं आपण त्या दिवशी घोषित केलेलं होतं सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान. ओके, मग त्या दिवसाची स्मृती म्हणूनच 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण काय केलेला आहे? तर प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित केलेला आहे. ओके, आता घटनेच्या अंमलापासून भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, भारत सरकार कायदा 1935 आणि त्याचे सगळे जे पूरक आणि जे दुरुस्त कायदे होते तर ते सगळे कायदे रद्द झाले. फक्त प्रिव्ही काउन्सिल ज्युरिस्डिक्शन ऍक्ट 1949 हा जो कायदा आहे हा अस्तित्वात राहिला. कशासाठी? तर सर्वोच्च न्यायालयाला काही अधिकार देण्यासाठी. ओके, अपीलाचे अधिकार देण्यासाठी हा कायदा तेवढा अस्तित्वात राहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर घटना समितीवरची टीका पण बघा काय केली जाते की ती प्रातिनिधिक नव्हती. घटना समिती प्रातिनिधिक नव्हती. ती सार्वभौम पण नव्हती. सार्वभौम का नव्हती? का तर तिची अधिवेशनं ब्रिटिश सरकारच्या परवानगीने भरायची. तिच्यावरती काँग्रेसचं वर्चस्व होतं. जवळपास 208 जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या. ओके, लीगला 70 जागा मिळालेल्या होत्या. वकील आणि राजकारणी यांचं वर्चस्व होतं. जसं आपण ड्राफ्टिंग कमिटीमध्येच बघितलं की एकूण 8 सदस्यांपैकी 7 जण वकील होते. एक फक्त टी कृष्णमाचारी जे आहेत तर ते वकील नव्हते. ओके, इथं वरती आपण बघितलेलं आहे. ओके, टी कृष्णमाचारी हे वकील नाहीयेत. बाकी 6 जण कसे आहेत? वकील आहेत. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होते. ठीक आहे, बॉन युनिव्हर्सिटी मधून त्यांनी डिग्री घेतलेली होती. हिंदूंचं वर्चस्व होतं. हे सगळे घटना समितीवरती
टीका केली जाते. ठीक आहे. आता काही घटना समितीबाबत काही मतं व्यक्त केलेली आहेत, काही ब्रिटिशांनी व्यक्त केलेत. तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो किंवा कंबाईनला, असिस्टंटला, मेन्सला असा प्रश्न येऊ शकतो ASO साठी. तर घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं कोण म्हणतंय? तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलेलं आहे. घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत. ग्रॅनविल ऑस्टिन. घटना समितीमध्ये भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचं प्रतिनिधित्व होतं. हे कोण म्हणतंय? विन्स्टन चर्चिल. त्यावेळेचे जे ब्रिटनचे पंतप्रधान होते, म्हणजे माजी पंतप्रधान होते, तर त्यांनी ते म्हटलेलं आहे. विन्स्टन चर्चिल. आणि बॉडी ऑफ हिंदूज म्हणजे हिंदूंची सभा असं कोण म्हणतंय? लॉर्ड विन्सकाउंट सायमन यांनी म्हटले. लॉर्ड विन्सकाउंट सायमन. ओके. आता त्याच्यानंतर इतर माहिती बघा. घटना समितीची निशाणी काय होती? हत्ती होती. आता हत्ती ही निशाणी का दिलेली होती? का तर आपल्या घटनेचा जो आकार आहे त्याच्यावरून ते दिलेलं आहे हत्ती. ओके. घटना समितीचे सचिव जर बघितले तर ते होते HVR अय्यंगार. HVR अय्यंगार. उपसचिव कोण होते? उपसचिव होते जुगल किशोर खन्ना. घटना समितीचे उपसचिव जुगल किशोर खन्ना. चीफ ड्राफ्ट्समन होते SN मुखर्जी. आता बघा, हे प्रश्न मुख्य परीक्षेला विचारले गेलेले आहेत. जे हस्तलिखित जी मूळ घटना होती ती कोणी लिहिलेली? हाताने लिहिलेली बघा. कोणी लिहिली? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली. प्रेम बिहारी नारायण रायजादा. इटॅलिक्स मध्ये त्यांनी आपली घटना लिहिलेली आहे. हाताने लिहिलेले. तुम्ही त्याचे व्हिडिओज वगैरे युट्यूबला उपलब्ध आहे. तुम्ही तिथून बघू शकता ते. ओके. त्याचं नक्षीकाम बघा. आता नक्षीकाम कोणी केलंय? नक्षीकाम 2 लोकांनी केले. नंदलाल बोस शांतिनिकेतनचे चित्रकार होते. नंदलाल बोस आणि बिओहर राम मनोहर सिन्हा. तर यांनी नक्षीकाम केलेलं आहे त्याच्यामध्ये. जे हिंदीतली जी राज्यघटना आहे हिंदीमधली, ओके, तर तिचं लेखन केलेलं आहे वसंत वैद्य यांनी. ओके. आणि ही जी हिंदीची प्रत आहे तर त्या हिंदीच्या प्रतीला नंदलाल बोस यांनी नक्षीकाम केलेलं आहे. जे मूळ राज्यघटना होती तिला नंदलाल बोस आणि बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी केलेले आणि हिंदीतल्या प्रतिमेला नक्षीकाम केलेलं आहे नंदलाल बोस यांनी. ओके. आता भारत राज्य आहे असा युक्तिवाद डॉक्टर आंबेडकर यांनी केला होता, मात्र तो युक्तिवाद स्वीकारण्यात आलेला नाहीये. घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे निमंत्रित कुणी आयोजित केली होती पहिली बैठक? निमंत्रण कुणी दिलं होतं? तर त्यावेळी अंतरिम सरकारचे जे प्रमुख होते, पंतप्रधान होते, पंडित नेहरू यांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे. आता हा एक प्रश्न मुख्य परीक्षेला विचारलाय बघा, की घटना समितीला शुभेच्छा संदेश कोणी पाठवले होते? कुठल्या देशांनी पाठवले होते? तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन या देशांनी पाठवलेले होते. लक्षात ठेवा, ब्रिटिश सरकारने शुभेच्छा संदेश पाठवलेला नव्हता. ओके. घटना समितीमध्ये काही बिगर काँग्रेसी सदस्य सुद्धा होते. ओके. यांची लिस्ट मी इथे दिलेली आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. ठीक आहे. आता घटनेमध्ये आपल्याला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी, ओके, अदर बॅकवर्ड क्लास यांची व्याख्या दिलेली नाहीये, मात्र अँग्लो इंडियनची व्याख्या मात्र दिलेली आहे. अँग्लो इंडियन कुणाला म्हणायचं याची व्याख्या घटनेमध्ये आहे. आपण फंडामेंटल राईट मध्ये ती व्याख्या बघणार आहोत. ओके. सर्वप्रथम संविधान तयार करणारा जगातला पहिला देश कुठला आहे? तर तो एथेन्स आहे, ग्रीस ज्याला आपण म्हणतो. तर एथेन्स या देशाने पहिल्यांदा घटना बनवलेली होती. लिखित संविधान सर्वप्रथम बनवणारा देश कुठला आहे? तर तो आहे अमेरिका. ओके. अमेरिकेने पहिली लिखित राज्यघटना बनवलेली आहे जगामध्ये. ओके. अशोक स्तंभापासून प्रेरित होऊन राजमुद्राची निर्मिती कोणी केली? तर ते दीनानाथ भार्गव यांनी केलेली. ओके. जे प्रथम राष्ट्रपतींची जी निवडणूक झाली, प्रथम राष्ट्रपतींची निवडणूक, ओके, ज्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले, तर त्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी कोण होते? तर HVR अय्यंगार होते. HVR अय्यंगार. ठीक आहे. अगदी शेवटच्या दिवशी, संविधान सभेच्या शेवटच्या दिवशी सदस्य म्हणून शपथ घेणारे 2 व्यक्ती आहेत. एक रत्नाप्पा कुंभार आहेत मुंबई प्रांताचे आणि दुसरे YS परमार होते हिमाचल प्रदेशचे. ओके. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2 लोकांनी संविधान सभेचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. एक होते जयप्रकाश नारायण आणि दुसरे होते तेज बहादूर सप्रू यांनी. ठीक आहे. तर आता इथे खाली देताना कुठल्या कम्युनिटीचे कुठले सदस्य याच्यामध्ये सहभागी होते आणि कुठल्या कम्युनिटीला किती जागा मिळाल्यात घटना समितीमधल्या त्यांची एक लिस्ट दिलेली आहे बघा. हे जोड्या लावाला ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर ही लिस्ट आहे ती सुद्धा नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. तर इथं अशा पद्धतीने काय झालं, आपला जो पहिला चॅप्टर होता घटनेची निर्मिती प्रक्रिया, तर त्याचा तो चॅप्टर आहे तो कम्प्लीट झालेला आहे. ओके. घटनेची निर्मिती प्रक्रिया. हा, ठीक आहे. तर कुणाला काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत मी सागर डुबल तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच.